आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक मुंबई महामार्गावरच्या खड्ड्यांची स्थिती अजूनही जैसे थेच आहे। याआधी खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश देऊनही महामार्गाच्या कामात कोणतीही सुधारणा नाहीये। त्यामुळे वाहन चालक चांगलेच संतप्त झालेत। 10 दिवस उलटले तरी रस्त्यांच्या कामात कुठेही सुधारणा दिसत नसल्याने प्रशासनाविरोधात रोषही व्यक्त केला जातोय। तसंच 10 दिवसांच्या कामकाजाचा अजित पवार काय लेखाजोखा मांडणार याकडेही आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवा, रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करा असे आदेश 10 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले होते। ज्या पद्धतीने महामार्गावरील खड्डे बुजवायला पाहिजे तसेच महामार्गाच्या लगत असणारा सर्व्हिस रोड देखील खड्डे मुक्त करा, वाहतूक सुरळीत करा, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या, आदेश देण्यात आलेले होते। मात्र आपण बघतोय त्यानंतरही कुठल्या स्वरूपाची सुधारणा झालेली नाही। ही सर्व वाहनं आपण बघतोय, ही वाहनं मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत आहेत। येताना अनेक ठिकाणी यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला, मात्र आताही या सर्वांना खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतोय। तुम्ही कुठून येत आहेत आणि रस्त्याची परिस्थिती काय? आम्ही आता शहापूरवरनं येतोय। भयंकर खराब रस्ते आहेत, अक्षरशः गाडीचाही खराब होतो आणि आपल्या कंबर फार दुखतं, सर्व शरीराचा भुस्सा होतोय। साहेब, वाशिंगचा प्रचंड त्रास आहे, त्यानंतर हा पिंपरीचा। माझं NHI आणि MSRD या साहेबांना एवढंच म्हणणं आहे की जेव्हा ते सर्वे करतात फ्लायओव्हर पूर्ण झालेला नाहीये तर पर्यायी रस्ता तर यांनी नीट द्यावा। जिथं 6 लाईनची गरज आहे तिथं तुम्ही सिंगल लाईनवर आणून ठेवताय। याच्याहून विशेष काय अजून किती त्रास द्यायचा नागरिकांना हे यांनीच ठरवावं। आम्ही आठवड्यातनं 2दा आमचं मुंबई जाणं होतं। नाशिक पासून तर मुंबईपर्यंत जायला 8-8 तास लागत आहेत। हो, प्रचंड खड्डे आहेत आणि कमीत कमी तुम्ही एक खड्डे तर बुजा, जोपर्यंत तुमचा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत डागडुजी तर करा। अहो, गाडीचा इतका खराब होतोय, त्याच्यानंतर पूर्ण अंग दुखतं। इथं 2 दिवस काम करता येत नाही एकदा मुंबईला जाऊन आल्यानंतर। 10 दिवसामध्ये कुठल्याच स्वरूपाची सुधारणा झालेली नाहीये। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशांचं पालन होणार का? संबंधित जबाबदार अधिकारी एजन्सीवर कारवाई होणार का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, घोटी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।